एव्हरी पब्लिक, तुम्ही कशा आहात सर्वजण? मजेत ना? तर मी खूप छान आहे. आणि आज आमच्या गावात खूपच मोठा पाऊस झालेला. तर आता वाजले दिवसाची 4 आणि आम्हाला खायचा होता शिरा. तर मी आता शिरा करते आणि म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करते. रवा, साखर आणि हे घेतले मी काजू बदाम विलायची आहे. याच्यामध्ये कढई घेतली. लाईटर कुठं गेलं माझं? हे बघा घेतलं. कढई गॅस चालूच केला नव्हता. तूप आहे. तूप टाकलं होतं मी 2 चमचे. आणि हा रवा अंदाजानेच घेते, मोठ्या वाटीभर आहे. तुपात भिजलाय रवा. थोडासा आणखी घेते, कारण 3 जणांचा भाव ना, मी आणि माझे 2 मुलं. एवढा खूप झाला. रवा भाजत आहे तोपर्यंत हे असं ठेचून घेते. बघा असं झालंय. हे बघा 2-3 विलायच्या घेतले आणि खलबत्त्यात असं करून ठेचून घेतले. आणि हे काजू बदाम आणि हे वरून टाकायला 2-3 काढून घेतले याच्यातले. आणि हे रवा काढून ठेवलाय भाजून. मस्त असा खरपूस भाजलाय, गोल्डन कलर आलाय रवा काढून घेतल्याला. आणि हे बघा टाकते तूप आता. खूपच छान तूप आहे, खूपच छान वास यायलाय घमघम. बस झाला, अगोदर पण टाकलं होतं रवा पण तुपातच भाजलेला. तर आता मी टाकते ह्याच्यामध्ये हे विलायची. हे बघा, हे टाकली विलायची. आणि हे काजू बदामचं पण टाकून देते याच्यातच. कसला घमघम वास सुटलाय. या मग शिरा खायला. कोण कोण असा शिरा करते? खूप वेगवेगळ्या पद्धतीनं करता येतो, पण मी खूप सोप्या पद्धतीनं करायले बरं. आणि हे बघा, ह्याच्यामध्ये सुद्धा रवा भाजता आला असता, पण मी अगोदर असं केलं. आता हे असं छान झालंय, गोल्डन मस्त भाजलंय. तर मी टाकते आता ह्याच्यामध्ये पाणी. फोडणी द्यायची म्हणतात. हे माझ्या आईकडून शिकलेला मी, असा पाण्याला फोडणी द्यायची मस्त. असं विलायची, खोबरं, बडीशोप घालायची अगोदर. पण आता काजू बदाम आणि विलायची घातली त्याच्यात. आणि काजू तर भरपूर घातलेले. आणि हा बघा वाटीभरच रवा होता, तर त्याच्यासाठी कितीलाही काजू बदाम वापरलेत. एवढं कुठलं भेटायला अगोदर आम्हाला.
तर याला उकळी येजेपर्यंत शिरा कोण कोण करते नक्की कमेंट्स करून सांगा. आणि हे बघा किती पाऊस पडलेला होता, किती चिखल झाला आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत. आपण तरी काय करणार आता, इथं तर चालूच आहे बाई स्लॅबचं पाणी गळणं. गरमी खूप व्हायली. चला म्हणलं एखादा व्हिडिओ बनवा. तर आता मी व्हिडिओ करायला सुरुवात करते. सगळ्यांनी मला व्हिडिओ बघा माझा व्हिडिओ आणि मला सर्वांनी सपोर्ट करा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका आणि सपोर्ट करा. पाऊस चालू होता बारीक बारीक. पाण्याला उकळी येत आहे. जेवढा रवा घेतलेला होता तेवढीच वाटी साखर घेतली मी आता. आणि हे बघा साखर टाकत आहे. पाणी जास्त झालंय. हे बघा रव्याची कढई आहे म्हणून याच्यामध्ये थोडासा रवा होता म्हणून पाणी असं दिसायला बघा हे. आणि काजू बदाम तूप, वाह काय छान कलर आलाय पाण्याला सुद्धा. आणि दुधाचा सुद्धा करता येते बरं, पण दूध नाही आता. म्हणलं चला असंही करून बघावं. हा पण खूपच छान होतो. हे बघा सगळे काजू बदाम मस्त तुपात भाजलेले होते. गोल्डन कलर आलता म्हणून असा कलर आलाय. तर पाण्याला उकळी आली. जास्त झालंय काय बा पाणी. चला चिटकलाय तुपामुळं. अरे बापरे पाणी जास्त झालं की काय. हो झालंय, अंदाजानंच टाकलं होतं. आत्ता काही खरं नाही असं वाटायलं. पाणी जास्त झालेलं. शिऱ्याचं लाबड्याचं लापशी होणं म्हणजे झालं. नाही 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 होणार. हे बघा छान व्हायला झालं. शिजून छान करते याला. व्हायलाय मला वाटलं कुठं होते काय की म्हणून. हे बघा छान व्हायलाय. मला वाटलं लापसी होते काय आमच्या शिऱ्याची. व्हायलाय दाणेदार व्हावं लागते ना म्हणून मी पण जास्तच पाणी वापरलंय आज. कढई थोडी लहानच आहे असं वाटत नाही का बरं. व्हायलाय मस्त. थोडंसं झाकू का आपण याला. चला 5 मिनिट झाकता येते. आणि बारीक गॅस. बघा मला खूपच गरमी होत होती तिथे किचनमध्ये म्हणून मला बाहेर यायला लागायलं. चला म्हणलं एखादा मिनिट शिजू द्याव. अरे बापरे गरमी. चला आलंय बघा. वा छान झालंय बघा. मला वाटलं कुठं पातळ होतंय की. हे बघा छान झालंय ना. आणखी थोडा वेळ जर असं छानसं फिरवत राहिलं ना तर होईल छान. आणखी जर पातळ वाटत असेलच तर, पातळ तर नाही झालाय. पण एवढं छान तूप आहे थोडंसं वरनं खाली म्हणजे लवकर आळल्या जाईल पाणी. हे बघा होतंय छान. खायलाय ना. वा काय ग. चला आणि त्या काजूला छान थोडंसं ठेसून घेते. बापरे अब्बा छान झालाय बघा. मस्त झालाय. पाहिलाय बघा. बघली का.
हो. चला वरून थोडा वेळ द्यायचे. बंद. चला गॅस बंद आणि आले बघा बाहेर. लईच गरमी व्हायली बाई किचन मध्ये. आणखी नाही आबाळ भरून आहे. आज काय येते वाटायला संध्याकाळचं. वाव थोडंसं वारं सुटलं छान वाटायला. चला आपला शिरा झाला असं. चला झाल्याला ही प्लेट नुसती पोळत राहिली. बघूत आपण. हां बघा कसला छान झालाय. झालाय का नाही मस्त दोघं. आणि दाणेदार पण झालाय पण थोडंसं पाणी जास्त झालंय. नेक्स्ट टाइम करेन तर खूप छान करेन. आणि व्हिडिओच्या नादामध्ये पाणी जास्त झालेलं तर बघू शकता छान झालाय. हे बघा तूप सुटलंय का नाही का कमी पडलंय आज तरी पण छान झालंय. जाऊ द्या नेक्स्ट टाइम छान करीन. हे बघा छोटी वाटी. छान झालंय. काय करणार ना छान झालंय. हे बघा हे मी घेतलाय आता द्यायला आणि ह्या वाटीत घेतलाय मला. आणि इतका आहे बाकीचा तरी या म्हणलं खायला. आणि शिरा कसा झालाय ते नक्की कमेंट्स करून सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय. या शिरा खायला.